सुनेत्रांच्या शपथविधीवरून भाजपला टार्गेट करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न। शरद पवारांना शह देण्यासाठी तटकरेंचं गलिच्छ राजकारण। रामदास कदमांचा वाद। तर खालच्या स्तराचं राजकारण बंद करा, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं। अजित पवारांच्या अपघातावरनं शंकेचा धूर शमेना। अपघाताच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज जारी करण्याची मिटकरींची मागणी। तर दादांच्या विमानात बॉम्ब होता का? बजरंग सोनावणेंच्या आरोपांचा बॉम्ब। दोन 2022 साली शरद पवार एनडीए सोबत येण्यासाठी प्रयत्नशील होते। खात्यांची चर्चाही पूर्ण झालेली। शिंदेचे मंत्री संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं आरोपांचं खंडन। कल्याण डोंबिवली पाठोपाठ नाशिक महानगरपालिकेतही सत्तेसाठी राज ठाकरेंची लवचिक भूमिका। मनसेचा एकमेव नगरसेवक सत्ताधाऱ्यांसोबत, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना विरोधी बाकांवर। चंद्रपुरात सत्तेचा सोपान गाठण्यासाठी उद्धव ठाकरेही लवचिक भूमिकेच्या तयारीत। भाजपकडे 1.5 वर्षांच्या महापौर पदाची मागणी। तर काँग्रेसनंतर भाजपतही मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार वाद शिगेला। ई-केवायसीची पूर्तता न केल्यानं राज्यभरातले हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित। 8,733 कोटींची नुकसान भरपाईची रक्कम पडून। मार्च अखेरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचं विभागीय आयुक्तांचं आवाहन। मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा प्रवास जलद करणाऱ्या मिसिंग लिंकच्या अनेक डेडलाईनही उलटल्या। एक्सप्रेसवेच्या अभूतपूर्व कोंडीनंतर पर्यायी मार्गाची वाढती मागणी। रखडलेल्या मिसिंग लिंकचा ग्राउंड रिपोर्ट माझावर। अंडर-19 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात सलामीच्या वैभव सूर्यवंशीचं वादळी शतक। भारताचं इंग्लंडसमोर 412 धावांचं भलं मोठं आव्हान। इंग्लंडचे 3 फलंदाज तंबूत परत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।